सर नमस्कार. ओझरचे सेवेकरी अरुण कोलवडे यांना ओझरच्या पोलीस पाटील प्रीती कवडे, त्यांचे पती सुनील कवडे, त्यांचा मुलगा यश कवडे यांनी मारहाण केल्याची कोतूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल आहे. त्याचबरोबर त्या ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व त्यांच्या सहकाऱ्यांवरही गुन्हा दाखल आहे. आज जुन्नरला त्यांनी मोर्चा काढलेला होता. पोलीस पाटील संबंधित महिलेचं रद्द व्हावं, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लहू ताटे यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी होती. सर काय ठरलं, काय सांगितलं? नाही, सदर घटनेबाबत कालच मला निवेदन प्राप्त झालं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगाने जे निवेदन प्राप्त झालं होतं ते निवेदन तात्काळ आम्ही SDO म्हणजे जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी त्यांनाही पाठवलं आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पण हे पाठवलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी प्राथमिक माहिती ज्यावेळेस DYSP साहेबांकडे घेतली आहे त्याच्यानुसार त्यांनी जो घटनाक्रम झालेला आहे की त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे जे पहिल्यांदा जे FIR जे असतील त्या नोंद झालेल्या आहे. त्यामध्ये आता अधिकच्या याच्याप्रमाणे त्यामध्ये ते तपास करत आहेत. याच्यामध्ये पहिला एक विषय आहे की याच्यामध्ये पोलीस पाटील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पोलीस पाटील हे जी आस्थापना जी असते की ती आपल्या मानधन तत्वावर जिल्हाधिकारी प्रत्येक गावासाठी आपण कायदा सुव्यवस्था हे करण्यासाठी आपण हे केलेले असते, नेमणूक केलेली असते. त्याच्या अनुषंगाने पोलीस पाटलाच्या बाबतीतले जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर की त्याची आम्ही FIRची प्रत आणि DYSPचा अहवाल घेऊन ते तात्काळ आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना तो पाठवत आहोत, जेणेकरून त्याच्यावरती ते FIR तपासून त्याच्यामध्ये तात्काळ निलंबन करण्याची कारवाई त्यामध्ये करता येईल. आणि दुसऱ्या बाबतीत ज्या काही आता तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत पुढचा याच्यामध्ये तपास चालू आहे. आणि आरोपींना जे आंदोलन आता जे झालं की त्याच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या बाबतीतलं जे निवेदन प्राप्त झालं आहे त्याच्या अनुषंगाने पण मी पोलीस डिपार्टमेंटला त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि याच्यातनं मी फक्त एकच आपणा सर्वांनाही विनंती करतो की जो घटनाक्रम झालेला आहे की तो अतिशय निंदनीय आहे. परंतु याच्यामार्फत मी समस्त सेवेकरांना पण विनंती करतो की आपण संतांची भूमी आहे आपली आणि शिवाय आपण शिवनेरीच्या जन्मभूमीत आपण शिवजन्मभूमीत आपण राहतो आहे. त्यामुळं याच्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया सर्व कारवाई असतील त्या सर्वही होणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाठबळ दिला जाणार नाही. त्यामुळे फक्त आपण सर्वांनी याच्यामध्ये शांतता राखून प्रशासनास तपासासाठी आणि पुढील कारवाईसाठी सहकार्य करावे मी तहसीलदारच्या वतीनं आपणामार्फत विनंती करतो.